विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदखेडे यांचा. प्रेमाचा सुकाळ. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. या जुन्या गोड बालगीतामध्ये ती छोटीशी बहीण वहिनीला आपल्या घरी कसं आणायचं हे सांगताना म्हणते, वहिनीला आणायला चांदोबाची गाडी, चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी. चांदोबाची गाडी हे जगातलं सर्वात मोठं वैभव तिला वाटतं. चंद्र हा ग्रह पृथ्वीपासून प्रचंड दूरवर असला तरी पृथ्वीवरच्या माणसांच्या मनातल्या हृदयामधल्या अवकाशात तो सदैव तरळतो आहे. जन्माला आलेल्या बाळापासून ते वयाची 80 वर्षे ओलांडलेल्या सहस्त्रचंद्र दर्शन झालेल्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांचं चंद्राशी जवळचं असं नातं आहे. सुप्रसिद्ध विदुषी दुर्गाबाई भागवत असं म्हणतात, प्राचीन काळापासून मानवानी चंद्राला गर्भाचा अधिष्ठाता देव मानलं. चंद्र हा कालरूपी असून त्याच्या 1 पासून ते 12 पावलांमध्ये प्राणीसृष्टीची गर्भावस्था चिंतकांनी ध्यानात घेतली. चंद्र गर्भपिशवीच्या शिवणी शिवतो आणि आपल्या अमृतमय किरणांनी तो गर्भामध्ये जीवनाचा अंकुर रुजवतो. म्हणूनही असेल कदाचित त्याचं मानवी सृष्टीशी बहुआयामी असं नातं आहे. स्त्रियांचा भाऊ, मुलांचा चंदमामा, प्रियकर प्रेयसीचा प्रेमाचे गुज वाटून घेणारा जीवलग मित्र, एकांताचा सोबती आणि आयुष्याच्या उत्तरार्धात आठवणींची उजळणी करणारा काळ प्रतिनिधी चंद्र. वैज्ञानिक दृष्ट्या चंद्र फारच वेगळा आहे. चंद्रावर ध्वनी नाही, 15 दिवसाची काळोखी रात्र आणि 15 दिवस 24 तास सूर्यदर्शन, हवा नाही, पाणी नाही. चंद्रावर गुरुत्वाकर्षण शक्ती फार कमी प्रमाणात आहे. तिथे निसर्ग सौंदर्य नाही. परंतु मानवी समाजाला याच्याशी काहीही देणं घेणं नाही. रोजच्या जगण्याशी त्याचा चंद्राशी संबंध आहे. लग्न, कार्य, मुहूर्त, सणवार, ग्रहण, जन्मपत्रिका या चंद्राशी निगडीत आहे. चंद्राशी नातं थांग न लागणाऱ्या आपल्या मनाशी आहे. म्हणून तो देवदेवतांशीही जोडलेलाच आहे. शिवाच्या माथ्यावर अर्धा चंद्र आहे. समुद्र मंथनातून जे विष निघालं ते हलाहल श्री शंकरांनी प्राशन केलं तेव्हा त्याच्या अंगाचा दाह झाला. तो दाह शांत करण्यासाठी शिवानी मस्तकी अर्धा चंद्र धारण केला तेव्हा कुठे त्याचा ताप शांत झाला. माऊली असं म्हणतात की जिथे पूर्ण चंद्र आहे, ज्ञानाचा पूर्ण चंद्र उगवलेला आहे, तिथे माणसाला समाधान हे मिळणारच. चंद्र हा शीतल आहे. श्री गणपतीच्या 12 नावामधलं 9वं नाव हे भालचंद्र असं आहे. शिवशंकराचे सेवक भक्त शिवगण यांचा गर्व नाहीसा व्हावा म्हणून एक दिवस बालगणेशांनी विश्रांती घेत पहुडलेल्या शिवाच्या मस्तकावरचा चंद्र हळूच काढून घेतला आणि तो खेळायला गेला. शंकर विश्रांतीमधून जागे झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मस्तकी चंद्र नाही. त्यांनी शिवगणांना विचारल्यावर ते म्हणाले, गणेश चंद्र घेऊन खेळायला गेलाय. शिवशंकर म्हणाले, जा त्या गणेशाला घेऊन या. शिवगणांनी गणेशाला पकडून उचलून सर्व शक्तीपणाला लावून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपती बाप्पा काही हाती लागला नाही. तेव्हा त्यांना गणेशाचं सामर्थ्य कळलं. निरुपाय होऊन त्याच्यापाशी बसून त्याला निरखून ते पाहू लागले. तेव्हा चंद्रासह भगवान शंकर त्याच्यापाशीच बसलेले त्यांना दिसले. तेव्हा त्यांचा गर्व नष्ट झाला. प्रमथ म्हणजे शिवगणांनी त्याचं अधिपत्य मान्य केलं म्हणून गणेश हा प्रमथपती झाला. जसं सूर्यस्नान असतं ना तसं चंद्रस्नान करावं असं शास्त्र सांगतं. चंद्रस्नानामुळे मनाचा मळ निघून जातो, चित्त स्थिर होतं. असं स्नान पौर्णिमा या तिथीला चंद्रप्रकाशात राहून करतात. स्वामी मुक्तानंदांना दिल्लीमध्ये चंद्रावरून आणलेल्या मातीचं संशोधन करणारे एक वैज्ञानिक भेटले होते. त्यांनी स्वामींना सांगितलं की ही माती हातात घेऊन बसलं ना
की त्यांचं मन शांत होतं, शून्य होतं, काहीही स्फुरत नाही. जे अमेरिकन शास्त्रज्ञ, रशियन हे चंद्रावर जाऊन परत आले तेव्हा त्यांची मनोवृत्ती बदलली असं सांगतात. चंद्राचा असा महिमा आहे. जसा रोज सूर्य नमस्कार तसाच रोज चंद्रालाही नमस्कार करावा. चित्त स्थिरता मागून घ्यावी आणि तृप्ती, शांतता अनुभवावी. सुखाने जगावं. मनावरचं औषध काय तर फक्त चंद्रमा आहे.